हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली तुम्हा सर्वांचे स्वागत करते वैशाली पारिस या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आमच्या इथे ना अगदी 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर ना एक सिटी आहे, जे मी नेहमी सांगत असते। अंजार म्हणून ती सिटी आहे। रामनवमीचा कार्यक्रम तिथे कशाप्रकारे पार पाडला जातो ना, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 5 वर्ष होऊन गेले आम्ही इथे आलो, पण एकदाही इथे जाण्याचा योग आला नव्हता। कारण कधी सानूला तर कधी काही तर कधी काही, नेहमी काही ना काही कारण असताना ना जाण्याचं ठरवलं असलं ना तरी जाण्याचा योग काही येत नव्हता। पण आज ना काही ठरवलं नसताना सुद्धा ना योग आला जाण्याचा, म्हणूनच ना आज अचानक ठरवलेला प्लॅन सक्सेस झाला आणि आम्ही तिथे पोहोचलो। आम्हाला तर कल्पनासुद्धा नव्हती की इतकी सगळी गर्दी असेल बा म्हणून। आणि तिथे गेल्यावर पाहिलं तर डेकोरेशन तर एकच नंबर होतं। पूर्ण शहराला ना अंजार नावाची जी सिटी आहे ते मी तुम्हाला सांगितलं, तिथे डेकोरेशन तर पूर्ण सिटीमध्ये केलेले होतं। लाईटिंग, फटाके वगैरे तर प्रत्येक ठिकाणी फुटत होते आणि गर्दी तर इतकी होती की एकदा जर आपण हरवलो ना तर पुन्हा घरात परत कसं जावं याचासुद्धा विचार येईल, इतकी गर्दी होती। एवढंच नाही तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता। प्रत्येकाच्या चेहऱ्यावरूनच झळकत होतं की सर्व किती खुश आहेत आणि किती जल्लोषाने हा दिवस साजरा करत आहेत म्हणून। एवढंच नाही तर एवढी गर्दी असूनसुद्धा ना प्रत्येकासाठी पाण्याची व्यवस्था आणि आईस्क्रीम, कधी कुठे नाश्त्याचं तर कुठे प्रसाद यांची सगळी सुविधा केली होती। एवढंच नाही तर विविध प्रकारचे डान्सचे आणि विविध प्रकारचे कार्यक्रमसुद्धा तिथे अरेंजमेंट केले होते। इतक्या गर्दीमध्ये तर मला व्यवस्थित काही शूट करायला भेटलं नाही, पण जितकं काही मला भेटलं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। रॅलीमध्ये ना 1 नाही 2 नाही तर पूर्ण 10 ते 12 गाडीमध्ये पूर्ण रामाचे कोणी रूप धारण करून तर पूर्ण रामायण जेवढं आहेत ना तेवढ्याचे सीन क्रिएट करून पूर्ण रॅलीमध्ये ना घुमत होते। आणि प्रत्येक ठिकाणी जल्लोषाने फटाके फोडत होते, कारण जल्लोषाचा दिवस आहे, आपले राम भगवानाचा जन्मदिवस आहे। इतका आनंद होता ना की तिथून येण्याचं मनसुद्धा होत नव्हतं, इतकी गर्दी होती। पण प्रत्येकाला अशी गैरसोय होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घेतली होती। पोलीस सिक्युरिटी पण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होती। माझ्या आयुष्यात तर मी पहिल्यांदाच इतकी गर्दी आणि इतकी मोठी रॅली पाहिली आहे। यावरूनच तुम्हाला समजेल की आमच्या इथे कशाप्रकारे रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो। माझ्याजवळ ना एक व्हिडिओ आलेला होता, तोच मी यामध्ये ॲड केलेला आहे। यावरून तुम्हाला समजेल की कशाप्रकारे इथे रामनवमी साजरी करते।